गावाच्या टोकाला एक जुना बंद वाडा उभा होता. 100 वर्षापूर्वी तो एका श्रीमंत जमीनदाराचा होता. पण त्याच्या कुटुंबावर आलेल्या एका भयंकर घटनेनंतर वाडा ओसाड पडला. गावात अशी अफवा होती की जो कोणी त्या वाड्यात गेला तो परत आला नाही, किंवा आल्यावरही तो पूर्वीसारखा राहिला नाही. एके दिवशी गावातील 4 मित्र अजय, रोहन, सौरभ आणि मयूर यांनी ठरवलं की त्या वाड्यात जाऊन सत्य काय आहे ते शोधायचं. गावकऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकायला तयार नव्हते. आम्ही काही भुताखेतावर विश्वास ठेवत नाही असं म्हणत त्यांनी रात्री 11 वाजता वाड्यात प्रवेश केला. वाड्याच्या आत गेल्यावर त्यांना वातावरण जड भासलं. धुळीने भरलेल्या जुन्या वस्तू, भिंतीवर फिकट झालेले फोटो आणि एका बाजूला बंदिस्त दार. पण एका खोलीतून हलका प्रकाश चमकत होता. त्या खोलीत गेल्यावर ते डचकले. जमिनीवर तांदळाच्या राशीवर एक पोतं ठेवलेलं होतं. त्यावर एक तांबड्या रंगाचा उतारा होता. त्यावर काही विचित्र, ओळखू न येणाऱ्या अक्षरामध्ये काहीतरी लिहिलं होतं. मयूरने तो उतारा उचलायचा प्रयत्न केला, पण जसं त्यांनी त्याला हात लावला, संपूर्ण वाडा हादरला. अचानकच दार आपोआप जोरात आपटली, खिडक्या बंद झाल्या आणि एक विचित्र कुजबूज सुरू झाली. अजयने तो उतारा नीट पाहिला आणि त्याला त्यातलं एक वाक्य समजलं. जो हे वाचेल त्याने सावध राहावं, कारण त्याने आता वाड्यातल्या आत्म्याला जाग केलं आहे. अचानक एका बाईचा वेडसर हसण्याचा आवाज ऐकू आला. ते ज्या खोलीत होते त्या भिंतीवर काळ्या हातांचे ठसे उमटायला लागले आणि त्या हातांनी जमिनीवर एक आकृती तयार केली. एका माणसाची आकृती, ज्याचं डोकं नव्हतं. सौरभ भीतीने पळायला लागला, पण काहीतरी अदृश्य शक्ती त्याला खेचून आत घेऊ लागली. अजय आणि रोहनने त्याला ओढून बाहेर काढलं. आता प्रश्न होता, वाड्यातून सुटका कशी करायची. त्यांनी उतारा जिथे होता तिथे परत ठेवायचं ठरवलं. जसं त्यांनी तसं केलं तशी अचानक संपूर्ण जागा शांत झाली. पण निघताना मयूरने मागे वळून पाहिलं आणि त्याच्या हृदयाची धडधड थांबली. तो उतारा परत त्याच्या खिशात होता. त्या रात्रीनंतर मयूर अचानक वेगळा वाजायला लागला. तो एकटा असताना स्वतःशीच बोलायचा आणि रात्री त्याच्या खोलीतून तीच विचित्र कुजबूज ऐकू यायला लागली. त्या वाड्यातला उतारा फक्त तिथे नव्हता, तो आता त्याच्या सोबत आला होता. त्या घटनेनंतर 2 आठवड्यांनी गावात काहीतरी विचित्र घडायला लागलं. मयूर नेहमीसारखा नव्हता. तो अचानक शांत झाला, पण त्याच्या डोळ्यात एक वेगळाच भयानभाव दिसू लागला. तो कुणालाही बोलत नव्हता. दिवसातून कित्येक तास आरशासमोर उभा राहायचा, पण त्याचं प्रतिबिंब नेहमीपेक्षा वेगळं दिसायचं. एका रात्री त्याच्या खोलीतून कुजबूज ऐकू आली, जणू तो एकटा नव्हता. अजय आणि रोहन त्याच्या घरी गेले, पण मयूर दार उघडायला तयार नव्हता. मी ठीक आहे, फक्त थोडा थकलोय, तो म्हणाला. पण आतून येणारा आवाज वेगळाच होता, जणू 2 माणसं बोलत होती. हा सर्व प्रकार बघून त्या रात्री सौरभला झोप लागत नव्हती. त्याने अचानक खिडकीतून बाहेर पाहिलं आणि त्याचं रक्त गोठलं. मयूर रस्त्यावर उभा होता, पण त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. तो काळोखात हरवलेला होता. तो काहीतरी पुटपुटत होता. सौरभ आणि अजय त्याच्या दिशेने धावत गेले, पण त्यांच्या समोरून तो अचानक गायब झाला. रात्री 3 वाजता मयूरचा फोन अजयला आला. तो हलक्या आवाजात फक्त एवढंच बोलला, तो परत आलाय, मी आता मयूर राहिलो नाही. सकाळी गावकऱ्यांनी सांगितलं की मयूर गेल्या 2 रात्री वाड्याजवळ फिरताना दिसला. त्याच्या घराजवळ तांदळाच्या राशीवर रक्ताचे ठसे दिसले. रात्रीचे 3 वाजले होते. अजय आणि रोहन
मयूरच्या घराच्या दिशेने धावत चालले होते. मयूरचा फोन आल्यापासून दोघांच्याही मनात एक विचित्र भीती घर करून बसली होती. घराच्या दारात मयूरचे आई वडील घाबरून उभे होते. तो परत आलाय, मी आता माझा राहिलो नाही, मयूरचा आवाज आतून ऐकू येत होता. तो पलंगावर बसून काहीतरी पुटपुटत होता. त्याचा चेहरा घामाघूम होता आणि डोळे भेदरलेले होते. तो सतत अंधाऱ्या कोपऱ्याकडे बघत होता, जणू तिथे कोणीतरी उभं होतं. मयूर, काय झालंय रे तुला? अजय जवळ जात म्हणाला, पण मयूर काहीच उत्तर देईना. अचानक त्याने फडफडणाऱ्या आवाजात हसण्यास सुरुवात केली. तितक्यात गावातले वडीलधारी शंकर बाबा तिथे आले. त्यांनी घराच्या अंगणातच समई पेटवली आणि काही मंत्र म्हणायला सुरुवात केली. त्यांचा आवाज जसा जसा वाढत गेला तसा तसा मयूर अधिक अस्वस्थ होत गेला. त्याने जोरात किंचाळून डोळे मिटले. शंकर बाबा थोडा वेळ शांत राहिले आणि मग त्यांनी अजय आणि रोहनकडे पाहिलं. तुम्ही त्या वाड्यात काही उचललं? अजय गडबडला. काही नाही बाबा, फक्त एक कागदासारखं काहीतरी होतं. शंकर बाबांनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, तुम्हाला माहित आहे का त्या वाड्याचा इतिहास? तो उतारा नक्की कशासाठी होता? ही गोष्ट 100 वर्षापूर्वीची आहे. गावाच्या टोकाला हा वाडा उभा होता. मोठे जमीनदार गोविंदराव आपल्या कुटुंबासोबत तिथे राहत होते. ते खूप श्रीमंत होते, पण त्यांच्या आयुष्यात एक भयानक रहस्य होतं. त्या कुटुंबावर एक शाप होता. त्यांच्या घराण्यातील प्रत्येक पुरुष 30 वर्षाचा होताच अचानक मृत्युमुखी पडायचा. काहींचे अपघात व्हायचे, काहींनी आत्महत्या केली आणि काही जण झोपेतच मरण पावले. गोविंदराव यांच्या आजोबांनी एका तांत्रिकाचा अपमान केला होता. त्या तांत्रिकाने शपथ घेतली, तुमच्या रक्ताची प्रत्येक पिढी यातना भोगेल आणि तुमचं नाव मिटेल. गोविंदराव यांनी अनेक उपाय केले, पण काहीच फरक पडला नाही. अखेरीस त्यांनी एक ताकदवान तांत्रिक बोलावला, जो म्हणाला, हा शाप मोडायचा असेल तर एका जिवंत माणसाचा बळी द्यावा लागेल. त्या रात्री वाड्यात गोविंदरावचा 12 वर्षाचा मुलगा माधव बेपत्ता झाला. काही दिवसांनी तो वाड्यातल्या तळघरात सापडला. त्याचा चेहरा विव्हळलेला होता. त्याचे हात मोकळ्या हवेत स्थिरावले होते आणि त्याच्या कपाळावर गडद लाल रंगाने काहीतरी लिहिलं होतं. त्याच क्षणी तो तांत्रिक आणि गोविंदराव अचानक गायब झाले. गावकऱ्यांनी बघितलं की त्या ठिकाणी एक मोठा उतारा होता. त्यावर लिहिलं होतं, हा उतारा कधीही उचलू नका. हा वाडा शापमुक्त नाही, तो फक्त कैद आहे. जो हे मोडेल तो स्वतः त्या आत्म्याचा भाग बनेल. जेव्हा मयूरने तो उतारा उचलला, त्याने 100 वर्षापूर्वी झालेलं हे कैद तोडलं. आता माधवचा आत्मा मुक्त झाला आहे आणि त्याला वाड्यात राहायचं नाही. तो एका नवीन शरीरात प्रवेश करतोय आणि ते शरीर मयूरचं आहे. मयूरला वाचवायचं असेल तर वाड्याचा शाप कायमचा नष्ट करावा लागेल. शंकर बाबा घाईघाईने मंत्र म्हणू लागले. त्यांनी मयूर भोवती पांढरे रेषेने भस्माचं वर्तुळ काढलं. मयूर अचानक जमिनीवर कोसळला आणि जोराजोराने तडपडू लागला. माझा सूड पूर्ण झाला नाही, मला सोडू नका. माधवचा आत्मा मयूरच्या तोंडातून बोलत होता. शंकर बाबांनी आणखी काही मंत्र उच्चारले आणि अजयला आदेश दिला, त्या वाड्यात परत जा आणि तो उतारा तिथून उचलला तिथे परत ठेवा. अजय आणि रोहन वेगाने त्या वाड्याकडे धावत सुटले. त्या ठिकाणी पोहोचल्यावर त्यांनी तो उतारा तळघरात पुन्हा ठेवला. त्या क्षणी अचानक वाडा हादरू लागला. एक घनघोर वादळ उठलं आणि भिंतीवरची बेसूर चित्र वितळू लागली. मोठ्या गर्जनेने वाड्यातील दार आपोआप बंद झाली. गावात परत येईपर्यंत सर्व शांत झालं होतं. मयूर शुद्धीवर आला, पण त्याला काहीच आठवत नव्हतं.
फक्त एक गोष्ट स्पष्ट होती, वाडा आणि त्याचा शाप अखेर कायमचा मिटला होता. तर ही होती आजची भयकथा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन भयकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खरी भीती अजून बाकी आहे.